नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत ब्रेड पोटॅटो रोल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ब्रेड पोटॅटो रोल बनवण्यासाठी 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे आहेत। मी बटाटे उकडून ठेवलेले आहेत आधीच, आणि हे बटाटे छोटी साईजचे असल्यामुळे मी जास्त घेतलेले आहेत। हे बटाटे आपण आता स्मॅशरने मॅश करून घेणार आहोत। हाताने मॅश करण्यापेक्षा स्मॅशरने मॅश केलं तर त्यात गुठळ्या राहणार नाहीत। बटाटे आपले मॅश करून झालेले आहेत। आता आपल्याला त्यात हा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या, 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून चाट मसाला, थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। हे सर्व जिन्नस घालून आता आपल्याला उकडलेला बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे बटाट्याचं स्टफिंग करून घ्यायचे। तुम्ही मुलांसाठी करत असाल तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपलं पोटॅटोचं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण हा एक ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे, त्याच्या कडा कापून घ्यायचे आहेत। आता हा आपल्याला कडा काढलेला ब्रेडचा स्लाइस आहे तो पाण्यात थोडासा ओला करून घ्यायचा आहे। थोडासाच ओला करायचा आहे, जास्त भिजवायचा नाही। आणि ओला करून झाल्यावर त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला असं दाबून काढून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला रोलला शेप येण्यासाठी ते भिजवायचं आहे। अशा पद्धतीने सर्व पाणी काढून घ्यायचंय। त्यात आपल्याला मध्ये हे पोटॅटोचं स्टफिंग भरायचं आहे। आणि ब्रेडचा स्लाइस असा सर्व बाजूनी बंद करायचा आहे। तो आपण ओला केल्यामुळे सहजासहजी त्याला शेप देता येतो। अशा पद्धतीने आपल्याला रोल करायचा आहे। अशाच पद्धतीने मी सर्व बाकीचे ब्रेड रोल बनवून घेते। अशा पद्धतीने आपले सर्व ब्रेड पोटॅटो रोल तयार करून झालेले आहेत। ते आपल्याला असेच 10 ते 15 मिनिटं हवेला ठेवायचे आहेत, कारण ते आपण आता डीप फ्राय करणार आहोत। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आपले ब्रेड पण आपण थोडेसे हवेला ठेवले होते। ती स्टेप महत्त्वाची आहे, कारण ब्रेड आपण पाण्यात भिजवून घेतलेले असतात आणि त्यात पाणी असतं। आता आपण ब्रेड पोटॅटो रोल डीप फ्राय करायला घेणार आहोत। मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मीडियम करून घेतलाय। आता आपण हे रोल त्यात सोडूया। रोल आपल्याला मीडियम गॅसवरच तळायचे आहेत, कारण जर कमी गॅसवर तळले तर ते जास्त तेल पितील, आणि फास्ट गॅसवर तळले तर ते पटकन काळपट होतील। त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरच तळायचे। अजून एक टाकते मी। तुमच्या मुलांना अचानक जर काय बाहेरचं स्नॅक्स वगैरे खावंसं वाटलं तर तुम्ही पण अशा पद्धतीने बाहेरून आणून न देता घरातच असे ब्रेड पोटॅटो रोल्स बनवून मुलांना द्या, तुमच्या नक्की आवडतील। हे रोल्स आपल्याला दोन्ही बाजूनी लाईट ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत।
आपले रोल्स मस्त असे क्रिस्पी आणि असे मस्त लाईट ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत. आता ते आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. तुम्हाला हे सोपे असे ब्रेड पोटॅटो रोल्स कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.